नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 9 फेब्रुवारी दुपारचे 3 वाजत आहेत. आज आपण 9, 10, 11 आणि 12 फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर मध्य महाराष्ट्रापासून अरबी समुद्रापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे आणि हीच ट्रफ उद्या विदर्भात येईल आणि विदर्भात या ट्रफ लाईनचा इफेक्ट थोडाफार जाणवेल. तसेच ओडिसाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि अरबी समुद्रावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे. आता ओडिसाच्या आसपास जे अँटीसायक्लॉन सक्रिय आहेत याच्यामुळे थोडंफार बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारेचा फ्लो उद्यापासून विदर्भात चालू होईल. अरबी समुद्रावरून सुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात आणि मराठवाड्यात थोडाफार उद्यापासून चालू होणार आहे. त्याच्यामुळे 10, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा म्हणजेच 10 आणि 11 जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या पट्ट्यात उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारी रात्रीपासून थोडंफार या भागात पावसाचा अंदाज आहे. 10 फेब्रुवारीच्या रात्री आणि 11 फेब्रुवारीला सुद्धा याच भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या पट्ट्यात सुद्धा 11 फेब्रुवारी रोजी थोडंफार पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, विदर्भातला आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यातला सार्वत्रिक असा नसेल. ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच लातूर, धाराशिव, परभणी, बीड या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान होईल. आज जी या भागात पावसाची शक्यता होती म्हणजेच 9 फेब्रुवारीला जी पावसाची शक्यता होती ती आता काय नाही, याच्यात थोडाफार बदल झालेला आहे. 12 फेब्रुवारीला थोडंफार पावसाचं प्रमाण हे कमी होईल. गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावतीचे जे उत्तरेकडील भाग आहे या भागात थोडंफार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 12 फेब्रुवारी रोजी आहे. उर्वरित विदर्भातील पाऊस हा 12 फेब्रुवारीला थांबेल. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मुंबई विभाग, कोकण विभाग, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात याचा इफेक्ट काहीच जाणवणार नाही आहे. त्याच्यामुळे या भागात पावसाची शक्यता 9, 10, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी नाही आहे. फक्त विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम या पट्ट्यात फक्त पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील हे सर्व जिल्हे या भागातच याचा इफेक्ट आहे. बाकी उर्वरित राज्यात कुठेच पाऊस नाही आहे पुढील 3 दिवसात. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.